आज भारतामध्ये डायबिटीज एवढा वाढलाय, की अख्ख्या भारतभरामध्ये डायबिटीज कॅपिटल म्हणून भारताला ओळखलं जातं. पण अजूनही अनेक लोकांना टाइप 1 डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीज यामधला फरक स्पष्ट माहीत नसतो. दोन्हीमध्ये ब्लड शुगर लेवल वाढते. पण कारण आणि उपचाराची दिशा पूर्णतः वेगळी असते. हे आपल्याला माहीतच नाहीये. सगळ्यात आधी डायबिटीज म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. आपण जेव्हा जेवतो तेव्हा ग्लुकोज ब्लडमध्ये वाढली जाते. ही ग्लुकोज पेशींमध्ये जाऊन एनर्जी म्हणून वापरली जावी यासाठी इन्सुलिन लागते. हे इन्सुलिन पॅनक्रियामध्ये तयार होत असते. जर इन्सुलिन कमी झालं किंवा नीट काम केलं नाही तर ब्लड शुगर लेवल्स आपल्याला वाढलेली दिसते. यालाच आपण डायबिटीज झाला असं म्हणतो. आता टाईप 1 डायबिटीज याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. टाईप 1 डायबिटीजमध्ये साधारणतः हा प्रकार आपल्याला लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये जास्त दिसून येतो. यामध्ये नेमकं काय होतं तर बॉडीचं इम्युन सिस्टम असलेलं पॅनक्रियामध्ये इन्सुलिन तयार करण्याची जी प्रोसेस आहे किंवा इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवरती हा हल्ला करत राहतो. त्यामुळं इन्सुलिन जवळजवळ पूर्णपणे कमी होऊन जातं. इन्सुलिन नसल्यामुळे शुगर पेशींमध्ये जाऊ शकत नाही आणि ब्लडमध्ये ती खूप वाढलेली आपल्याला दिसून येते. याची लक्षणं अचानक किंवा तीव्र अशी दिसून येतात आपल्याला. म्हणजेच काय तर याच्यामध्ये वारंवार लघवीला येणं, खूप तहान लागणं, खूप भूक लागणं, पण वजन कमी होत चाललंय, थकवा जाणवतो, कधी-कधी उलटी, पोटदुखी अशी लक्षणं आपल्याला दिसतात. टाइप 1 मध्ये इन्सुलिन इंजेक्शन हा एकमेव उपचार आहे आणि तो आयुष्यभरासाठी आपल्याला घ्यावा लागतो. आता आपण टाइप 2 हा एक डायबिटीजचा प्रकार जो आहे तो समजून घेऊयात. हा सर्वात कॉमन प्रकार आहे. आधी तो 40 वर्षानंतर बेसिकली आपल्याला दिसून यायचा. पण आजकाल तरुणांमध्येही आपल्याला हा वाढलेला दिसतो. यामध्ये मुख्य प्रॉब्लेम आहे तो म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्सचा. शरीरामध्ये इन्सुलिन तयार होतो, परंतु पेशी त्याला नीट रिस्पॉन्ड करत नाहीत. सुरुवातीला पॅनक्रिया जास्त इन्सुलिन तयार करून शुगर कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करतो, परंतु कालांतराने पॅनक्रिया ऑर्गन थकला जातो आणि शुगर कायम आपल्याला वाढलेली दिसून येते. टाईप 2 डायबिटीजमध्ये लाईफस्टाईलशी जोडलेला हा एक टाईप 2 डायबिटीज प्रकार आहे. पोटाभोवती चरबी जमा होणं, कमी हालचाल करणं, कार्बोहायड्रेटचं डाएट जास्त घेणं, स्ट्रेस वाढणं, झोपेची कमतरता, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट राहते ती म्हणजे आपल्याला फॅमिली हिस्ट्री. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हा टाईप 2 डायबिटीज झालेला दिसून येतो. त्याची लक्षणं ही आपल्याला हळूहळू येत जातात. अनेकदा सुरुवातीला काहीच कळून येत नाही, पण नंतर वारंवार लघवी येणं, तहान लागणं, थकवा जाणवणं, जखमा भरून न येणं, दृष्टी आपल्याला थोडीशी धुसूर किंवा अंधुक झालेली दिसते, अशी मुख्यतः लक्षणं आपल्याला दिसतात. आता एक महत्त्वाचा मुद्दा, टाईप 1 डायबिटीज हा पूर्णपणे इन्सुलिन डिपेंडंट आहे. पण टाईप 2 डायबिटीजमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लाईफस्टाईल बदल करून आपण योग्य मार्गदर्शन घेतल्यास शुगर नक्कीच आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येते. याच ठिकाणी माधवबागमध्ये स्ट्रिक्ट डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्रामवर काम केलं जातं. प्रत्येक पेशंटची शुगर लेवल, इन्सुलिन रेझिस्टन्स, वेट, हार्ट रिस्क, BP, लिपिड प्रोफाईल, ओव्हरऑल कंप्लेंट्स लक्षात घेऊन कस्टमाइज डायबिटीज रिव्हर्सल किट तयार केलेले आहेत. हे किट्स सर्वांमध्ये एकसारखेच नसतात. पेशंटच्या हेल्थ कंडिशननुसार, त्याचबरोबर डिसीजचं स्टेटस काय आहे त्यानुसार प्लॅनिंग केलं जातं. डाएट करेक्शन, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, मेटाबॉलिक करेक्शन्स आणि रेग्युलर मॉनिटरिंग यावर एकत्रितपणे भर दिला जातो. टाईप 2मध्ये अर्ली स्टेजेसमध्ये इंटरव्हेन्शन करणं आपल्याला सहज गरजेचं आहे आणि ते केल्याने शुगर डिपेंडन्सी कमी करण्यास आणि मेटाबॉलिक हेल्थ सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जितक्या लवकर आपल्याला ॲक्शन घेता येईल तितक्या लवकर आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. तर लक्षात ठेवा, डायबिटीज हा फक्त शुगरचा आजार नाही किंवा शुगरचा रोग नाही, तर तो हार्ट, किडनी, डोळ्यांचे प्रॉब्लेम, त्याचबरोबर नसांवरती होणारे परिणाम देणारा आजार आहे. म्हणून प्रॉपर गायडन्स हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या डायबिटीज मॅनेजमेंटबद्दल योग्य आणि पर्सनलाइज मार्गदर्शन जर हवं असेल तर तुमच्या जवळच्या माधवबागच्या क्लिनिकला किंवा हॉस्पिटलला भेट द्या आणि डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्रामबद्दल माहिती घ्या. जर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन क्लिअर वाटलं तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा
काही डाऊट असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि अशा सोप्या हेल्थ गायडन्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.